होणार पण नाही. जगणं मरणं लुला पांगला हे सगळं देवाच्या हातात असते. मंग्या मंग्या बेटा इकडे. आता माझ्यासोबत 24 तास कोण असतो, प्रत्येक वेळी माझ्यासोबत कोण असतो, विकी आमचा मंग्या आणि जीत वगैरे असतो. आज हा बघा, ह्याचा अवतार बघा तुम्ही, पूर्ण काळा काळा झालाय, हालत खराब झाली त्याची. पण ऑलरेडी मी तुम्हाला एक सांगतो बघा, मी तर एवढ्यापर्यंत डॉक्टरांना बोललेलो, काय मग या आम्ही एवढ्यापर्यंत डॉक्टरांना बोललेलो की काय खर्च होईल ना सर, 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, 4 लाख रुपये आम्ही कुठून तरी जमा करून तुम्हाला देऊ, फक्त आईना दिसलं पाहिजे. तर डॉक्टर काय बोलले, कैसा रहता है ना सर, जर काय बोलतात गाडीचं इंजनच खराब झालं तर गाडीला कलर मारून तुम्ही करतील काय? म्हणजे तुम्ही समजलं का? जर गाडीचं इंजनच नाही चालणार तर तुम्ही गाडी सजवून धजवून करतील काय? जर माणसाच्या नसा चुकलेल्या तर तुम्ही नवीन डोळे टाकून करतील काय? एकदम तुम्हाला चांगलं एक्झाम्पल दिलंय मी. आणि आता आम्ही थांबलेलो बघा, आपण त्यांना डाळभात पण खाऊ शकलो असतो, काय मग आम्ही त्यांना डाळभात पण खाऊ शकलो असतो, आम्हाला तर सवय आहे. पण आम्ही त्यांना इकडे घेऊन आलो, गाडी पण तिकडेच आहे. ही इनोवा क्रेस्टा, त्याच्या बाजूला अर्टिगा आहे, ती रेंटचीच आहे, मिलिंद दादाची गाडी आहे. आणि आज इथे आम्ही थांबलो, त्यांना व्यवस्थित जेवण करवलं. मग ते काय बोलले, जेवण नको आम्ही नाही खात दादा, आम्हाला घरी सोड. पण मी तुम्हाला सांगतो, जेवण दिल्यावरती सर्व पोटभर जेवले. आम्ही एकच रोटी खाली, लक्ष्मी खाल्ली, खोटं नाही बोलणार. आम्ही एक खाऊन निघून गेलो, एक दोन. त्यांना मोस्टली भूक लागलेली होती. दादा जेवला, तो जेवायला लागलाय, तो दादा अजून जेवतोय. तो बोललेला मला काही नको, पण तो अजूनपर्यंत जेवतोय. हे बघा, माणसाच्या आयुष्यात हरणं जिंकणं होत राहते, पण प्रयत्न आपण 100% केले. आम्ही असं नाही मत की आम्ही सोडून दिला विषय, आता पण पुढे पण आपण ट्राय करू. जर काय होत असेल तर आपण नक्की करू. आज त्यांच्या डोळ्याचा प्रॉब्लेम झाला, उद्या त्या कधी आजारी पडल्या तरी सोन्याच उभा राहणार आहे, आम्हालाच उभं राहायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय, त्या आईच्या उपचारासाठी आपण कधी जर पैसा लागला असता तर आपण काढणार होतो, बरोबर? तर ते काय पूर्ण होणार नाही. आईला घरी सोडण्याआधी आपण पैसे जमा करतोय. मी व्हिडिओ पण अपलोड करणार आहे. पैसे जमा करून जे काय पैसे जमा होतील ते आपण आईच्या हातामध्ये सोपवणार आहेत, जेणेकरून 1 महिने 2 महिने त्यांचे चांगले जातील, त्यांची दिवाळी चांगली जाईल, त्यांच्या आयुष्यात उजेड नसेल आला. बघा, ते एक बोलतात ना की दुनियेला पण काय एवढं चांगल्या नजरेने बघायचं, जर दुनिया तशी मिळतच नाही. आज ह्या डोळ्यांनी आम्ही काय काय बघतो, ह्या डोळ्यांनी आम्ही खूप वाईट वाईट गोष्टी बघतो. चला ठीक आहे, ते बोलतात ना की कर्माचे भोग इथेच भोगायला लागतात. काही गोष्टी असतात, आपण कोणाला आशीर्वाद नाही देत, आपण